जिल्हा परिषद निवडणूक तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि समान जागा उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये 10 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या गट आणि 20 गण आहेत। तर त्या जागेवरती 5 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढणार आहे आणि भारतीय जनता पार्टी 5 जागेवर त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे। आणि मग या दोघांची घट्ट युती आहे। लोकसभेला युती होती, विधानसभेला युती होती, नगरपालिकासुद्धा आम्ही युती म्हणून निवडणुकीला समोर त्या ठिकाणी गेलो आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणून सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरं त्या ठिकाणी आम्ही जात आहोत। आणि म्हणून युतीमधले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्व नेते आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला समोर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि 10च्या 10 उमेदवाराला निवडून आणण्याकरता प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि अतिशय चांगले आणि सक्षम आणि सोशल इंजिनिअरिंग करून हे सगळे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि म्हणून आम्ही एक दिलानं एक जीवानं युतीचे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराला निवडून आणण्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे किती सर्कल आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं 3 सर्कल उदगीर तालुक्यामध्ये आहेत आणि 2 सर्कल जळकोट तालुक्यामध्ये आहेत। उदगीर तालुक्यामध्ये तोगरी, हेर आणि निडेबन हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्कल आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडं वाडवणा, सोमनाथपूर, नळगीर आणि लोहारा हे भारतीय जनता पार्टीकडं गट त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि तिथले सगळेचे सगळे उमेदवार सक्षम आहेत, प्रामाणिक आहेत आणि काम करणारे उमेदवार म्हणून लोकांमध्ये त्यांची चांगली पकड त्या ठिकाणी आहे, चर्चा आहे आणि या प्रामाणिकपणे लोकांची ते सेवा करतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे।